बघा इथे माझ्या अगोदर पहिले माझं बाळच येऊन किचनमध्ये उभं राहतं. त्याचं कारण असं आहे ना की त्याला माहिती आहे मम्मी उठली ना की किचनमध्येच येते. मदत तर काही नसते, फक्त बघायचं असतं की मी काय करत असते. त्याला ना खूप क्युरियोसिटी आहे. असो तर आज शैलेचा टिफिन नाही आहे, कारण आज मीटिंग आहे शैलेची आणि तिथेच त्याला जेवण आहे. म्हणून फक्त एक दिवस अगोदर मी चना बॉईल करून ठेवला होता, तर त्याचाच आज चाट बनवला. हा चना चाट इतका हेवी होतो ना की 1-2 वाजेपर्यंत भूक लागत नाही. आणि आज मुद्दामच बनवला मी चना चाट, कारण शैलेची मीटिंग आहे. मग त्याचं टायमिंग कधी असेल जेवायचा आणि कधी नाही. मग त्या हिशोबाने मी विचार केला की आज हेच बनवते, म्हणजे त्याचं पोट भरलेलं राहील आणि मग काय टेन्शन नाही. मग 2-3 वाजता पण जरी जेवला तरी काय हरकत नाही. मग त्यानंतर आज इथे टिफिन नव्हता, म्हणून मग त्या हिशोबाने मी पटापट किचनची आज सकाळ सकाळ सफाई झाली माझी. आज लवकरात लवकर कामं आवरून घेतली मी. नाही ते एरवी कसं होतं ना की टिफिन वगैरे असला ना की मला खूप सारे कामं असतात आणि मग किचन लवकर आवरत पण नाही. आणि इथे पाण्याचा पण थोडा इश्यू आहे म्हटल्यावर पाणी कधी असतं कधी नसतं. मग मला करता करता 1 वाजतो किंवा 12-11 असे वाजतात किचन क्लिनिंग करता करता, कारण मला पूर्ण असं क्लीन करायचं असतं. आणि पाणी असलं ना की इतकी मजा वाटते ना मला किचन क्लीन करायला, कारण प्रत्येक कोपरा छान क्लीन होऊन जातो. म्हणून त्या हिशोबाने ना आज पाणी पण होतं. मग छान असं किचन क्लीन पण करून घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशीची तयारी करून घेतली मी की मला इडली डोसा काही म्हणजे बनवू शकत होती मी. तर इथे नाचणी पण मी ॲड केलेली आहे त्यामध्ये. तर इथे मी तुम्हाला प्रमाण सांगते. 3 वाट्या मी नाचणी घेतलेली आहे, 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि 2 वाट्या उडदाची डाळ आणि थोडेसे पोहे आणि मेथीदाणा बस. आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. जोपर्यंत हे पाणी आपल्याला स्वच्छ दिसत नाही ना तोपर्यंत धुवायचं. इथे मी 8-9 वेळा धुवून नंतर हे भिजत ठेवलं. तर चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.